आपण महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालावर चर्चा करतोय। 8वं प्रकरण आहे उद्योग आणि सहकार। याच्यात सुरुवातीला उद्योगाची तोंड ओळख, त्याच्यानंतर राज्याचं औद्योगिक धोरण 2019 आणि महाराष्ट्राचं लॉजिस्टिक धोरण 2024 असे मुद्दे दिलेले आहेत। आपण आधी प्रश्न बघू। राज्याच्या औद्योगिक धोरण 2019 मध्ये किती प्राधान्य क्षेत्रांचा समावेश आहे? 2019 जे धोरण आहे त्याच्यामध्ये पहिलीच लाईन आहे, राज्याचे सर्वसमावेशक औद्योगिक धोरण 14 प्राधान्य क्षेत्रांना चालना देणार आहे। ठीक आहे, तर प्रायोरिटी सेक्टर 14 आहेत। एकचं 3 उत्तर आहे। महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरण 2024च्या उद्दिष्टांमध्ये टिंबटिंब हे एक महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे जे लॉजिस्टिक व्यवस्थापन सुधारण्यासाठी वापरले जाणार आहे। लॉजिस्टिक्स म्हणजे वाहतूकच, आणि या वाहतुकीच्या मध्ये त्याचं व्यवस्थापन सुधारण्यासाठी एक टेक्नॉलॉजी आहे जी वापरली जाणार आहे। क्लाउड कॉम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉकचेन, 5G तंत्रज्ञान आणि बायोटेक्नॉलॉजी। तर त्याच्यात दिलेलं आहे लॉजिस्टिक धोरण 2024 मध्ये AI आणि ब्लॉकचेन यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाणार आहे। म्हणजे 2चं 2 उत्तर आहे। योग्य जोड्या जुळवा। इलेक्ट्रॉनिक उत्पादन, विद्युत वाहने, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि जैवतंत्रज्ञान उद्योग। उद्योग 4.0 हरित ऊर्जा, सेमी कंडक्टर फॅब्रिकेशन आणि वैद्यकीय उपकरणे। आता याच्यामध्ये प्राधान्य क्षेत्र राज्याचे जे 14 वर सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये दिलेलं आहे विद्युत वाहने, उत्पादन, पायाभूत सुविधा आणि देखभाल, हवाई व संरक्षण उत्पादन उद्योग। उद्योग 4.0 ज्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, त्रिमितीय छपाई, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि यंत्रमानव विज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान, या 4 मिळून उद्योग 4 असं म्हणतात, ज्याला भविष्यामध्ये खूप चांगले दिवस येणार आहेत। कृत्रिम बुद्धिमत्ता, त्रिमितीय छपाई म्हणजे 3D प्रिंटिंग आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि यंत्रमानव विज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स हे उद्योग 4चं आहे, 3चं अ पाहिजे, बरोबर, म्हणजे 1 किंवा 2 हे उत्तर आहे। विद्युत वाहने हरित ऊर्जेवर चालणार आहेत, बरोबर। जैवतंत्रज्ञान वैद्यकीय उपकरणांमध्ये चालणार आहेत। इलेक्ट्रॉनिक उत्पादन सेमी कंडक्टर फॅब्रिकेशनमध्ये वापरलं जाणार आहे। म्हणजे 1चं क आहे, 2चं ब आहे, 3चं अ आहे, म्हणजे 2 उत्तर आहे, 3चं 2 उत्तर आहे। उद्योग 4 त्याला हायलाइट करतो। जैवतंत्रज्ञान वैद्यकीय आणि वैद्यकीय निदानासाठी वापरलं जातं, हे पण आपण हायलाइट केलेलं। सेमी कंडक्टर फॅब्रिकेशन आलेलं होतं तिथे, सेमी कंडक्टर फॅब्रिकेशन ते इलेक्ट्रॉनिक उत्पादनामध्ये वापरलं जाते। विधान ए आणि बी आणि त्यांची सत्यता। विधान ए, महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरण 2024 अंतर्गत राज्य लॉजिस्टिक हबच्या स्थापनेचा समावेश आहे। यस, त्याच्यामध्ये हब स्थापन केले जाते। 5 प्रादेशिक लॉजिस्टिक हब आणि 5 राज्य लॉजिस्टिक हबची स्थापना केली जाणार आहे। या धोरणानुसार वाहतूक खर्च 10% कमी करणे हे उद्दिष्ट आहे। काय दिलेले उद्दिष्टांमध्ये सध्याच्या 14 ते 15% तुलनेत 4 ते 5% वाहतूक खर्च कमी करणे हा उद्देश आहे। ठीक आहे, तर 10 नाही, 10% नाही, 4 ते 5% कमी करणं अपेक्षित आहे। म्हणजे ए विधान बरोबर आहे, बी विधान चूक आहे। आपण वाचूया। उद्योग आणि सहकारमध्ये सुरुवातीला उद्योग हा मुद्दा दिलेला आहे आणि राज्याचं औद्योगिक धोरण 2019 14 प्राधान्य क्षेत्र, विद्युत वाहने, हवाई व संरक्षण उत्पादन उद्योग। त्याच्यानंतर उद्योग 4.0 आपण आत्ताच वाचलं। एकात्मिक डेटा सेंटर पार्क, वस्त्रोद्योग, जैवतंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया उद्योग, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक प्रणाली संरचना आणि सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन, लॉजिस्टिक्स, हरित ऊर्जा, क्रीडा व व्यायामशाळा उपकरणे उत्पादन, अणु ऊर्जा प्रकल्पांच्या उपकरणांचे उत्पादन, खनिज व वन आधारित उद्योग, असे 14 प्राधान्य क्षेत्र निवडण्यात आलेले आहेत। याच्याशी संबंधित अनेक धोरणं गेल्या 4-5 वर्षात आणखी जाहीर पण झालेले आहेत। लॉजिस्टिक धोरण 2024 ज्याची माहिती खाली दिलेली आहे, पर्यटन धोरण 2024, निर्यात प्रोत्साहन धोरण 2023, नवीन माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण 2023, याच्यावर मागच्या मेन्सला प्रश्न विचारला गेलेला आहे। एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023, महाराष्ट्र बंदर विकास धोरण 2023, हरित हायड्रोजन धोरण 2023, विद्युत वाहने धोरण 2021 अशी जाहीर झालेली आहेत।
त्यातलं 2024च्या महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरणाबद्दल या अहवालात माहिती देण्यात आलेली आहे. 2028 पर्यंत महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था जर आपल्याला बनवायचं आहे तर आपल्याला अशी वेगळी धोरणं जाहीर करायला लागतील. त्यातलंच एक धोरण आहे महाराष्ट्राचं लॉजिस्टिक धोरण 2024. याच्यामध्ये खालील उपक्रमांचा समावेश आहे. लॉजिस्टिक पार्क उभारणे, लहान, मोठे, मेगा, अल्ट्रा मेगा आणि बहुमजली असे लॉजिस्टिक पार्क उभारायचे. MIDC भागात समर्पित जागेसह 25 जिल्हा लॉजिस्टिक नोड तयार करायचे. लॉजिस्टिक हब तयार करायचे, 5 प्रादेशिक आणि 5 राज्य. ब्लॉकचेन, कृत्रिम बुद्धिमत्ता, बुद्धिमान लॉजिस्टिक व्यवस्थापन प्रणाली, हरित लॉजिस्टिक पार्क, शाश्वत रचना, मॉडेल शिफ्ट यासारख्या तंत्रज्ञानाचा समावेश करणे. या धोरणाचं उद्दिष्ट आहे 4 ते 5% वाहतूक खर्च कमी करणे, वेळ कमी करणे. AI, ब्लॉकचेन, हरित उपक्रम यासारख्या टेक्नॉलॉजीजचा वापर केला जाणार आहे. गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन देणे, रोजगार आणि अधिक शाश्वत भविष्यासाठी योगदान. पुढचा मुद्दा बघू आपण. पुढे दिलेले व्यवसाय सुलभीकरण उपक्रम. आपल्याला ईज ऑफ डुईंग बिझनेस करायचा आहे, त्याच्यासाठी एकल खिडकी प्रणाली आपण सुरू केलेली आहे. मैत्रीसारखी आपण मंडळं किंवा विंडोज ओपन केलेल्या आहेत, त्याच्यावर खूप सारे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. 1-2 प्रश्न घेऊ आपण त्यात. व्यवसाय सुधारणा कृती आराखडा 2022च्या 7व्या आवृत्तीमध्ये महाराष्ट्राला कोणता पुरस्कार मिळाला? तर व्यवसाय सुलभतेच्या बाबतीमध्ये राज्याला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्याचं एका पॅरेग्राफमध्ये वर्णन पण केलेलं आहे, ते आपल्याला शोधायचं आहे. व्यवसाय सुधारणा कृती आराखडा 2022. व्यवसाय सुधारणा कृती आराखडा 2022च्या 7व्या आवृत्तीमध्ये व्यवसाय सुलभीकरण उपक्रम या गटात उद्योग समागम 2024 परिषदेत महाराष्ट्राला टॉप अचीवर पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, टॉप अचीवर असा पुरस्कार आहे. तर 5चं 3 उत्तर आहे. A आणि B यांची सत्यता तपासा. महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र म्हणजे मैत्री हे फेब्रुवारी 2014 मध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे आणि मैत्री कायदा जुलै 2025 मध्ये अस्तित्वात आला. तर मैत्री, मी सांगितलं तुम्हाला मैत्रीवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. मैत्री कायदा हे जुलै 2023 पासून अस्तित्वात आल्यानंतर, म्हणजे जुलै 25 नाही आहे, जुलै 23 आहे. त्यामुळे विधान B चुकलेलं आहे, लक्षात ठेवा. आपण आता जुलै 2023 मध्ये मैत्री कायदा अस्तित्वात आलेला आहे. दुसरं आहे मैत्री हे केंद्र कधी स्थापन झालेलं आहे. महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र म्हणजे मैत्री राज्य शासनाने माहे फेब्रुवारी 2014 पासून मुंबई येथे स्थापित केलेला आहे. फेब्रुवारी 2014 बरोबर आहे. ए विधान बरोबर आहे. आपण वाचूया. केंद्र शासनाच्या उद्योग संवर्धन आणि आंतरिक व्यापार विभागाने व्यवसाय सुलभतेसाठी तयार केलेल्या व्यवसाय सुधारणा कृती आराखडा साठी राज्याला 2021 मध्ये अचीव्हर ही श्रेणी मिळालेली आहे आणि व्यवसाय सुधारणा कृती आराखडा 2022च्या 7व्या आवृत्तीमध्ये त्याला टॉप अचीव्हर असा पुरस्कार मिळालेला आहे. शिवाय UK इंडिया बिझनेस काउन्सिलच्या 2022च्या अहवालानुसार अनुकूल व्यावसायिक वातावरणासाठी व गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला प्रथम मानांकन मिळालेलं आहे. 5 पैकी 3.33 गुण महाराष्ट्राला मिळालेले आहेत. BRAP+ व अनुपालनांचे ओझे कमी करणे यांचा समावेश असलेल्या व्यवसाय सुधारणा कृती आराखडा 2024ची अंमलबजावणी करण्याबाबत राज्यात कार्यवाही सुरू आहे. वर जो सांगितलेला कृती आराखडा त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू आहे. त्याच्यामध्ये टॉप अचीवर पुरस्कार आपल्याला 2022च्या आवृत्तीमध्ये मिळालेला पण आहे. एकल खिडकी प्रणाली औद्योगिक धोरण 2013 मध्ये अभिप्रेत असलेला सुलभता कक्ष ज्याचं नाव आहे मैत्री 2014 फेब्रुवारीला स्थापन करण्यात आलं. मुंबई मुख्यालय आहे. राज्यामध्ये व्यवसायांना गुंतवणुकीस प्रोत्साहन व व्यवसाय सुलभी करण्यासाठी शासन ते व्यवसाय गव्हर्नमेंट टू बिझनेस G2B सेवा पुरवणे हा मैत्री कक्षाचा उद्देश आहे. प्रत्येक लाईन महत्त्वाचे, याच्यावर प्रश्न विचारले जाण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त आहे. मैत्री पोर्टल मार्फत गुंतवणुकीविषयी सर्व सेवा व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते. आज मितीस उद्योगांशी संबंधित 17 विभागांकडून देण्यात येणाऱ्या 141 सेवा मैत्री पोर्टल 1 मार्फत उद्योजकांना उपलब्ध होत आहेत. मैत्री पोर्टलमध्ये विविध सुधारणांसह मैत्री पोर्टल 2 विकसित करण्यात आले असून 4 फेब्रुवारी 2025 रोजी
कार्यान्वित करण्यात आलेला आहे. आता त्याचं दुसरी आवृत्ती आलेली आहे 2.0. जुलै 2023मध्ये कायदा अंमलात आल्यानंतर मैत्री हे महाराष्ट्र राज्यातील एकल खिडकी प्रणालीसाठी नोडल अभिकरण म्हणून कार्यरत आहे. या कक्षामार्फत डिसेंबर 2024 अखेर एकूण प्राप्त जवळपास 3 लाख अर्जांपैकी 3,13,939 अर्जाचा निपटारा करण्यात आला आणि 3,334 तक्रारींपैकी 3,224 तक्रारींचं निराकरण करण्यात आलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर मुद्दा दिलेला आहे राज्यातील औद्योगिक गुंतवणूक. औद्योगिक गुंतवणुकीत आपला कुठला नंबर लागतो, किती टक्के गुंतवणूक आहे आपण बघितलं मागच्या लेक्चरमध्ये. 31% गुंतवणूक आहे महाराष्ट्रामध्ये. मॅग्नेटिक महाराष्ट्र जागतिक आर्थिक परिषद 2025 याची पण माहिती या टॉपिकमध्ये दिलेली आहे. 2019 ते 7वा प्रश्न आहे. 2019 ते 2024 या कालावधीत भारतातील एकूण गुंतवणुकीपैकी महाराष्ट्रात किती टक्के गुंतवणूक झाली? 31% गुंतवणूक महाराष्ट्रात झालेली आहे. वर पण बघितलं आपण, आयोगाने विचारलेलं पण आहे. 7चं 3 उत्तर आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र 2 कार्यक्रमांतर्गत 249 प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आले. अशा पद्धतीचे प्रश्न आधी आयोगाने विचारलेले पण आहेत. तर 249 प्रकल्पांचे सामंजस्य करार करण्यात आलेले मॅग्नेटिक महाराष्ट्र 2 या कार्यक्रमांतर्गत, जे 2 जून 2020मध्ये अरेंज करण्यात आलेला होता. या करारांद्वारे 20 लाख रोजगार निर्मितीची क्षमता आहे. 24 लाख अपेक्षित रोजगार निर्मितीची क्षमता असा मुद्दा दिलेला आहे. ठीक आहे, 24.10 लाख आहे, 20 लाख नाही. तर 8चं ए बरोबर आहे, बी चुकीचं. 8चं 2 उत्तर आहे. कोणत्या शहरात जागतिक आर्थिक परिषद 2025 आयोजित करण्यात आली होती? तर दावोस, स्वित्झर्लंड इथे ती अरेंज करण्यात आलेली होती. तर 9चं 3 उत्तर आहे. आपण वाचूया. उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यापासून राज्यात म्हणजे ऑगस्ट 1991 पासून जुलै 2024 पर्यंतच्या कालावधीत 20 लाख कोटी गुंतवणुकीच्या 30,610 प्रकल्पांना स्वीकृती देण्यात आली असून 35 लाख रोजगार अपेक्षित आहे. 35.75 म्हणजे जवळपास 36 लाखापर्यंत तर रोजगार निर्मिती होते. 2020 जूनमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र असं आपण शिबिर आयोजित केलं होतं मुंबईमध्ये. मॅग्नेटिक महाराष्ट्र 2 जून 2020 ते जून 2025 पर्यंत जवळपास 23 लाख कोटी गुंतवणुकीच्या 23 लाख कोटी रुपये, हे कॉमा पाहिजे ते 23 लाख, 24 लाख रोजगार निर्मिती आणि 249 प्रकल्पांचे सामंजस्यकरण करण्यात आलेले. यामध्ये जागतिक आर्थिक परिषदांमध्ये केलेले तसेच त्या व्यतिरिक्त केलेले सामंजस्य करार समाविष्ट आहेत. जागतिक आर्थिक परिषद 2025मध्ये पार पडलेली दावोस, स्वित्झर्लंड येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्याने 15 लाख कोटी गुंतवणूक, 15 लाख रोजगार अपेक्षित असलेले 63 सामंजस्य करार केलेले आहेत. स्टील व धातू, माहिती तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, ऑटोमोबाईल्स, विद्युत वाहने, वस्त्रोद्योग, डेटा सेंटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, हवाई संरक्षण उद्योग, जैवतंत्रज्ञान, फार्मास्युटिकल्स, अन्नपदार्थ व पेये, पायाभूत सुविधा, ड्रोन उत्पादन, शिक्षण इत्यादी क्षेत्रातील नामांकित कंपन्यांशी हे करार करण्यात आलेले आहेत. जर असं खाली बघितलं, मुद्दे आहेत. मोठे प्रकल्प, तर राज्यात 2005 पासून मोठ्या प्रकल्पांबाबतचे धोरण लागू करण्यात आलेलं आहे. राज्याने 2024 पर्यंत 10 लाख कोटी प्रस्तावित गुंतवणूक आणि 9 लाख रोजगार अपेक्षित क्षमता असणाऱ्या 944 मोठ्या प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे. जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद विकासाला चालना देण्यासाठी जिल्ह्यांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदा आयोजित केल्या जातात. या परिषदांचे 34 जिल्ह्यांमध्ये 2014 ते 2024 या कालावधीत आयोजन करण्यात आलेले होते. गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून उद्योजकांचे अनुभव, गुंतवणुकीच्या संधी, चर्चासत्रे आयोजित केले जातात. तर 34 जिल्ह्यांमध्ये हे पार पडलेले आहेत, हे पण लक्षात ठेवा. नंतर थेट विदेशी गुंतवणूक, 31% गुंतवणूक. 24-25मध्ये राज्यांचा क्रम असा होता: महाराष्ट्र पहिल्या पसंतीचं राज्य, मग गुजरात, मग कर्नाटक, मग दिल्ली. हे आपण वरच्या लेक्चरमध्ये बघितलं पण.
पुढचा मुद्दा आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम MSME. डिसेंबर 2024 पर्यंत उद्यम नोंदणी पोर्टलवर नोंदणी झालेल्या देशातील एकूण MSME पैकी महाराष्ट्रातील किती टक्के आहेत? म्हणजे जर इतके नोंदणी झालेले असतील केंद्रामध्ये तर राज्यामध्ये त्याचं प्रमाण किती आहे? तर 14.3% राज्यातील आहेत. म्हणजे देशामध्ये जेवढे MSME स्थापन होतात 14.3% राज्यात आहेत. हे आपण पहिला तक्ता जो बघितला आहे त्याच्यात पण आलेलं होतं. तर 10चं 3 उत्तर आहे. MSME वस्तू निर्माण आणि सेवा पुरवणाऱ्या उपक्रमांचे वार्षिक उलाढाल व यंत्रसामग्री किंवा साधनसामग्रीमधील गुंतवणूक यावर आधारित MSMEचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. आत्ता आपण ते मॉडिफाय पण केलेलं आहे. 1 जुलै 2020 रोजी उद्यम नोंदणी पोर्टल सुरू झालेलं आहे. तारीख पण लक्षात ठेवा. जसं आपल्याला आधार क्रमांक मिळतो तसं आता उद्योगांना पण उद्यम आधार मिळत असतात. याच्यासाठी एक उद्यम नोंदणी पोर्टल 1 जुलै 2020ला सुरू करण्यात आलेलं आहे. तारीख पण विचारली गेलेली आहे. डिसेंबर 2024 पर्यंत राज्यात 46 लाख MSMEची नोंदणी करण्यात आलेली. ही अखिल भारत स्तरावर 3.27 कोटी आहे आणि याच्यापैकी राज्यातलं हे प्रमाण 14.3% आहे. आता महाराष्ट्रातून निर्यात FDI बघितली, MSME बघितली. आता निर्यातीमध्ये दिलेले आहेत मुद्दे. SEZ किंवा वगैरे वगैरे मुद्दे दिलेले आहेत. आपण प्रश्न घेऊया. 2023-24 मध्ये महाराष्ट्र राज्याने देशाच्या एकूण निर्यातीत किती टक्के योगदान दिले? 15.4% निर्यातीत. म्हणजे देशातून जेवढी निर्यात होते त्यातली 15.4% निर्यात राज्यातून होते. 31% गुंतवणूक होत असली तरी अर्धीच निर्यात होते. 31.4 ठीक आहे. 15.4% निर्यात होते. 11चं 2 उत्तर आहे. नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक 2022 नुसार महाराष्ट्राचा देशात कोणता क्रमांक आहे? एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स असं नीती आयोग बनवत असतं. ठीक आहे. त्याच्या खालीच आहे. निर्यात सज्जता निर्देशांक 2022 नुसार राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स याच्यामध्ये तामिळनाडू मोस्टली पहिल्या क्रमांकावर असतं. तर दुसऱ्या क्रमांकावर एकदा चेक करा तरी दुसऱ्या क्रमांकावर मात्र महाराष्ट्र आहे. ठीक आहे. 12चं 2 उत्तर आहे. राज्यातील किती औद्योगिक पार्क्स निर्यात केंद्रित आहेत? 27 औद्योगिक पार्क्स असून उद्योग संवर्धन व आंतरिक व्यापार विभाग केंद्र शासन यांच्या वर्गवारीनुसार अग्रणी श्रेणीतील राज्यांमध्ये सर्वाधिक आहेत. म्हणजे 27 औद्योगिक पार्क्स हे निर्यात केंद्रित आहेत. ठीक आहे. तर 13चं 2 उत्तर आहे. राज्यातील किती विशेष आर्थिक क्षेत्रे आहेत? राज्यात किती SEZ आहेत? तर 37 स्पेशल इकॉनॉमिक झोन्स आहेत राज्यामध्ये. 8 कृषी AEZ आहेत, ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट झोन्स, आणि 37 SEZ आहेत. 14चं 2 उत्तर आहे. वाचूया आपण. महाराष्ट्रातून निर्यात. राज्य देशातील प्रमुख निर्यातदारांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण 2023 एक जिल्हा एक उत्पादन, जिल्ह्यास निर्यातीचे केंद्र बनवणे, राज्य आणि जिल्हा निर्यात प्रोत्साहन परिषद इत्यादी राज्याने हाती घेतलेले काही महत्त्वाचे उपक्रम आहेत. रत्ने, आभूषणे, अभियांत्रिकी वस्तू, रसायने, औषधे, कृषी व संलग्न उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स, विद्युत उपकरणे, कापड व तयार कपडे, पेट्रोलियम उत्पादने, खनिजे ही राज्यातून निर्यात होणारी प्रमुख उत्पादने आहेत. 24-25 नोव्हेंबरपर्यंत 3 लाख कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्यात राज्यातून झालेली आहे. इथे कॉमा पाहिजे. 3 लाख कोटी रुपयांची निर्यात आपण केलेली आहे राज्यातून नोव्हेंबरपर्यंत 2024-25. 23-24 मध्ये निर्यातीमध्ये 15.4% वाटा राज्य दुसऱ्या स्थानावर आहे. नीती आयोगाने प्रकाशित केलेल्या निर्यात सज्जता क्रमांकावर पण आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेसमध्ये 37 SEZ आहेत आणि 8 AEZ आहेत. 27 निर्यात केंद्रित औद्योगिक पार्क्स आहेत. निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी देशातील व परदेशातील औद्योगिक प्रदर्शनांमध्ये सहभागी
होण्यासाठी लघु उद्योग घटकांना 50% भाडे अनुदान देणे, राज्यातील उत्कृष्ट निर्यातदारांना पुरस्कार देणे, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राची उभारणी असे विविध उपक्रम राज्य शासनाकडून राबवण्यात येते. हे आपले जे उद्योग आहेत त्यांनी या प्रदर्शनमध्ये भाग घेण्यासाठी या सवलती दिल्या जातात. आपण महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण 2023 जाहीर केलेलं आहे. व्यवसायासाठी अनुकूल वातावरण निर्माण करून निर्यातदारांना प्रोत्साहन देऊन राज्यातून निर्यातीला चालना देणे धोरणाचा उद्देश आहे. निर्यातीत प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती, बळकटीकरण, निर्यातदार आणि निर्यात केंद्रित घटकांना प्रोत्साहन देणे, एक जिल्हा एक उत्पादन, माहिती आपल्याला 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट, आणि भौगोलिक मानांकन GI टॅग देतो आपण, जिओग्राफिकल इंडिकेशन, उत्पादनांना प्रोत्साहन देणे या बाबींवर धोरणाचा भर आहे. आपण लॉजिस्टिक्सला आपण प्रोत्साहन देतोय. हा उद्देश हाच आहे की निर्यात व्हावी. पुढचा आहे औद्योगिक विकासासाठी योजना. आपण एक MSME किंवा MSECDP नावाची, म्हणजे कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम नावाची योजना आहे, त्याची माहिती इथे दिलेली आहे. नंतर आहे महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम आणि सामूहिक प्रोत्साहन योजना. प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम कोठे राबवण्यात येतो? उद्योग विरहित जिल्ह्यांमध्ये, आदिवासी जिल्ह्यांमध्ये, नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये, आणि ABBC AC ABC दिलेले आहेत. शोधूया आपण. महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम. औद्योगिक समूह विकास कार्यक्रम उद्योग विरहित जिल्हे आणि नक्षलग्रस्त भागात, म्हणजे नक्षलग्रस्त जिल्हे, इथे 2014 पासून उद्योगांच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम राबवला जातोय. म्हणजे A आणि C 15चं 3 उत्तर आहे. MSME CDP किंवा MSECDP म्हणजे मायक्रो आणि स्मॉलसाठीच, सूक्ष्म आणि लघु क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी 2006 पासून हा कार्यक्रम राबवण्यात येतो. उद्दिष्ट आहे सूक्ष्म आणि लघु उद्योगांची उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढवणे, विद्यमान औद्योगिक क्षेत्रे किंवा वसाहती आणि फॅक्टरी संकुलांचे नवनिर्माण आणि अद्ययावतीकरण करणे. औद्योगिक समूह विकास कार्यक्रम 2014 पासून राबवला जातो आणि उद्योग विरहित जिल्हे आणि नक्षलग्रस्त भागामध्ये योजना राबवली जाते. असे समूह 256 अशा समूहांचा विकास करण्यात आला असून 125 क्लस्टर प्रकल्पांना सामायिक सुविधा केंद्रांच्या स्थापनेसाठी मान्यता पण देण्यात आलेली आहे. 1964 पासून आणखी एक योजना राबवण्यात येते, सामूहिक प्रोत्साहन योजना. औद्योगिक समतोल प्रादेशिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी औद्योगिकदृष्ट्या कमी विकसित भागात उद्योगांचा प्रसार व्हावा यासाठी नवीन आणि विस्तारित उद्योग घटकांसाठी सामूहिक प्रोत्साहन योजना राबवली जाते. त्याच्यानंतर दिलेले MIDC बद्दलची माहिती. नंतर दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, ज्याला आपण वेस्टर्न डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर म्हणतो, याच्यावर पण प्रश्न विचारला गेलेला आहे. नंतर जसं MIDC आहे तसं MSIDC म्हणजे महाराष्ट्र स्मॉल स्केल, MSSIDC महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग महामंडळ याचे प्रश्न विचारले गेलेत. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर म्हणजे इकडचा डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत कोणते औद्योगिक क्षेत्र विकसित केले जात आहे? बुटीबोरी, शेंद्रा बिडकीन, तळोजा आणि रांजणगाव. तर त्यातलं शेंद्रा बिडकीन हे त्याचं उत्तर आहे. 2 औद्योगिक क्षेत्र आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत, शेंद्रा बिडकीन औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं, आणि दिघी बंदराच्या रायगड जिल्ह्यातलं दिघी बंदर. आणि ही जोडी अशी जाशी मागच्या मेन्सला विचारले गेलेले. तर शेंद्रा बिडकीन उत्तर आहे, 16चं 2 उत्तर आहे. दिघी बंदर, त्याला अंडरलाईन करू, दिघी बंदर औद्योगिक क्षेत्राला बंदर अभिमुख औद्योगिक केंद्र म्हणून फायदा होतो. बरोबर आहे. दिघी बंदर जे आहे तिथे बंदर अभिमुख असं औद्योगिक केंद्र डेव्हलप होते. ऑरिक हा एक अत्याधुनिक ग्रीनफील्ड औद्योगिक टाउनशिप प्रकल्प आहे. ग्रीनफील्ड औद्योगिक टाउनशिप प्रकल्प आहे.
ऑरिक ऑरिक म्हणजे त्यातला AU म्हणजे औरंगाबाद, AUR म्हणजे औरंगाबाद, त्याचं नाव बदलायला लागेल आपल्याला आता. AUR औरंगाबाद आणि IC म्हणजे इंडस्ट्रीयल कॉरिडॉर म्हणून ऑरिक असं त्याचं नाव आहे. ग्रीनफील्ड म्हणजे ब्राऊनफील्ड म्हणजे जुना, ग्रीनफील्ड म्हणजे नव्याने स्थापन झालेला औद्योगिक टाउनशिप प्रकल्प आहे. तर हे पण बरोबर आहे. A आणि B दोन्ही बरोबर आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDC कडे दररोज टिंबटिंब MLD क्षमतेचे आशियातील सर्वात मोठे पाणी पुरवठा जाळे आहे. आता MIDC हे एरियाज वेल प्रिपेअर्ड अशा पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर असणारे क्षेत्र असतात. दररोज 2500 MLD आशियातील सर्वात मोठे पाणी पुरवठा जाळे, 2500 MLD रोज पाणी मिळेल. 18चं 2 उत्तर आहे. ठीक आहे. MLD म्हणजे मिलियन किंवा मेगा लिटर्स पर डे असं काहीतरी असेल. MIDC राज्याच्या औद्योगिक विकास व गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणारी नोडल संस्था आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे 19 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया 2 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, वरचे सामायिक आहेत, खालचे साधे आहेत. 4 सामायिक धोकादायक कचरा प्रक्रिया साठवणूक विल्हेवाट सुविधा प्रकल्प आहेत. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आणि सुपा जपानी इन्व्हेस्टमेंट झोन प्रकल्पांच्या माध्यमातून औद्योगिक पायाभूत सुविधांचा विकास सुरू आहे. 1.1 लाख हेक्टरहून अधिक जमीन, 292 औद्योगिक संकुले, त्यातली 147 मोठी, 105 लघु आणि 40 विकास केंद्रे आहेत. आशियातील सर्वात मोठे पाणी पुरवठा जाळे 2500 MLD पर डे. उद्योगांना वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र फीडर, वाईन पार्क, सिल्वर पार्क, फ्लोरिकल्चर पार्क, फूड पार्क, टेक्स्टाईल पार्क, 9 विशेष आर्थिक क्षेत्रे, 27 RT पार्क अशा विशेष पायाभूत सुविधा आहेत. 15 औद्योगिक क्षेत्रे आणि विशेष उद्याने तयार करण्याचे काम सुरू आहे. काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेले, त्यांची यादी पण देण्यात आलेली. जस्ट फास्ट वाचतो. रांजणगाव आणि तळेगाव येथे हायटेक एक पार्क, दिघी बंदर जे खाली दिलेले, ऑरिक म्हणजे औरंगाबादचं किंवा छत्रपती संभाजीनगरचं, दिंडोरी, सिन्नर, बुटीबोरी, नागपूर येथे मेगा फूड पार्क, मुंबई, नवी मुंबई, तळोजा येथे स्टार्टअप आणि डेटा सेंटर, ऑरिक पुणे आणि सिंधुदुर्ग येथे वैद्यकीय उपकरणे आणि संशोधन विकास, चाकण, तळेगाव, भिवंडी, नाशिक, जालना, नागपूर येथे लॉजिस्टिक पार्क, अमरावती येथे PM मित्र टेक्स्टाईल पार्क, ट्रान्स ठाणे क्रिक औद्योगिक क्षेत्र, नवी मुंबई येथे जेम्स अँड ज्वेलरी पार्क, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, पुणे आणि अतिरिक्त अमरावती येथे कौशल्य विकास केंद्र, रत्नागिरी, डोंबिवली येथे आविष्कार, नाविन्यता, इन्क्युबेशन आणि प्रशिक्षण संस्था. त्याच्यानंतर कॉरिडॉर, ज्याच्यावर प्रश्न विचारले गेलेला आहे ते पण आपण वाचूया. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर हा दिल्ली आणि मुंबई दरम्यानचा नियोजित औद्योगिक विकास प्रकल्प आहे. या प्रकल्पाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा बिडकीन आणि रायगड जिल्ह्यातील दिघी बंदर औद्योगिक क्षेत्राचा समावेश आहे. त्यातलं शेंद्रा बिडकीन ग्रीनफील्ड औद्योगिक टाउनशिप आहे. 4000 हेक्टरवर विकसित केली जात आहे. या प्रकल्पात रस्त्यांचे एकात्मिक नेटवर्क, भूमिगत उपयुक्त सुविधा, वीज, पाणी, सांडपाणी, अखंड वीज पुरवठा, सक्षम प्लग अँड प्ले पायाभूत सुविधा, वायफाय, केंद्रीय कमांड कंट्रोल रूम, गव्हर्नन्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुविधांनी सुसज्ज असल्याने बहुराष्ट्रीय कंपन्यांची एक पसंतीचे ठिकाण बनलेले आहे. 1046 हेक्टरपेक्षा जास्त जमीन वाटप झालेली, 35,000 नोकऱ्या निर्माण झालेल्या आहे, 60,000 कोटी रुपयांची गुंतवणूक पण झालेली आहे. नंतर दिघी बंदर रायगड जिल्ह्यातलं, तिथे 2450 हेक्टर क्षेत्र आणि बंदर अभिमुख औद्योगिक केंद्र म्हणून त्याचा लाभ होते. 1 लाख रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे. MSSIDC लघु उद्योगांचा विकास करण्यासाठी उद्योजकांना सहाय्य करणे, सल्ला, समुपदेशन, पणन, प्रशिक्षण, आयात निर्यात, उद्योजकता विकास यासारख्या पूरक सुविधा देते. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य खाद्य आणि ग्रामोद्योग मंडळ आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, PMEGP सारख्या योजना, कारागीर रोजगार हमी योजना यासारख्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. त्याच्यानंतर स्टार्टअपची माहिती दिलेली आहे. स्टार्टअप त्याची जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यात किंवा राज्यात स्टार्टअपची काय स्थिती आहे
महाराष्ट्र राज्य नाविन्यता संस्था, स्टार्टअप आणि मुख्यतः महिलांनी सुरू केलेले स्टार्टअप, त्याच्यासाठी एक योजना आहे, त्याची पण माहिती दिलेली आहे. आपण प्रश्न वाचूया. स्टेट्स स्टार्टअप रँकिंग 2022 आणि आउटलुक स्टार्टअप आउट परफॉर्मन्स 2023 या अहवालानुसार महाराष्ट्राचे स्थान काय आहे? स्टार्टअप इंडियाच्या स्टेट स्टार्टअप रँकिंग 2022 अहवालानुसार महाराष्ट्र राज्य 5 सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांपैकी एक आहे आणि आउटलुक स्टार्टअप आउट परफॉर्मन्स 2023 रँकिंगमध्ये राज्याने अव्वल स्थान कायम राखलेले आहे. ठीक आहे, एका अहवालात खरं तर 5 पैकी एक आहे, पहिल्या 5 पैकी, मात्र या अहवालामध्ये तो प्युअरली पहिला क्रमांक आहे. म्हणजे स्टार्टअप सुरू करणे, स्टार्टअपसाठी वातावरण असणे, स्टार्टअपने उत्तम कामगिरी करणे, या सर्व बाबतीमध्ये राज्याचा सध्या प्रथम क्रमांक लागतो. 19चं एक उत्तर आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यता संस्था स्टार्टअप आणि नाविन्यतेसाठी नोडल यंत्रणा आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यता संस्था, महाराष्ट्र राज्य नाविन्यता संस्था ही महाराष्ट्र राज्य ही नोडल यंत्रणा राज्यातील स्टार्टअपसाठी आहे. महाराष्ट्र राज्याने स्टार्टअपसाठी 1000 कोटींच्या व्हेंचर फंडिंगची तरतूद केलेली आहे. आपण लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की व्हेंचर फंड्स हे स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. तर महाराष्ट्र राज्याने अशा व्हेंचर फंडची निर्मिती केलेली आहे का? तर केलेली आहे. 500 कोटी रुपयांच्या व्हेंचर फंडची निर्मिती केलेली आहे. ब चुकलेले, अ बरोबर आहे. 20चं एक उत्तर आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेत महिलांना स्टार्टअप्सच्या उलाढालीवर आधारित टिंबटिंब ते टिंबटिंबपर्यंत एक रकमी आर्थिक सहाय्य दिले जाते. महिलांसाठी स्टार्टअप योजना आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना. या योजनेअंतर्गत महिलांना स्टार्टअपच्या उलाढालीवर रुपये 1 लाख ते 25 लाखांपर्यंत एक रकमी आर्थिक सहाय्य करण्यात येते. ठीक आहे, 1 लाख ते 25 लाखपर्यंत मदत करण्यात येते. 21चं 2 उत्तर आहे. आपण वाचू. तर हे जे काही अहवाल प्रकाशित झालेले आहे स्टार्टअपच्या बाबतीमध्ये, त्याच्यात राज्याने अव्वल स्थान प्राप्त केलेले आहे. केंद्र शासनाच्या उद्योग संवर्धन आणि आंतरिक व्यापार विभागाने अखिल भारतीय स्तरावर 2025 जानेवारीपर्यंत मान्यता दिलेल्या स्टार्टअप्समध्ये राज्याचा सर्वाधिक 24% वाटा आहे. म्हणजे देशात जेवढ्या स्टार्टअप सुरू होत आहेत त्यातले 1/4 एवढ्या स्टार्टअप महाराष्ट्रात सुरू होतात. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात किमान 15 स्टार्टअप आहेत. 2024 पर्यंत देशातील 117 युनिकॉर्न म्हणजे ज्यांची उलाढाल $1 बिलियन पेक्षा जास्त आहे. तर जर 117 युनिकॉर्न असतील देशामध्ये तर 27 असे युनिकॉर्न राज्यातील आहेत. 117 पैकी तब्बल 27. वित्तीय तंत्रज्ञान धोरण असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे फिनटेक धोरण, आणि फिनटेक स्टार्टअपसाठी मुंबई फिनटेक हब ही समर्पित सहाय्यक टीम आहे. नंतर महाराष्ट्र राज्य नाविन्यता संस्था ही स्टार्टअपसाठी एक नोडल यंत्रणा निर्माण करण्यात आलेली आहे. 500 कोटी रुपयांचा व्हेंचर फंड पण निर्माण करण्यात आलेला आहे. नंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे. महिला स्टार्टअप्सना स्वावलंबी आणि स्वतंत्र बनवणे, बेरोजगारी कमी करणे, रोजगार निर्मितीला चालना देणे आणि देशात सर्वाधिक महिला स्टार्टअप असलेले राज्य बनवणे असा या योजनेचा उद्देश आहे. 1 लाख ते 25 लाखापर्यंत एक रकमी आर्थिक सहाय्य देण्यात येते. वाटप करावयाच्या निधीपैकी 25% रक्कम अल्पभूधारक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील महिलांसाठी राखीव आहे. आपण एक मुद्दा प्रश्न बनण्यासारखा आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 20 महिला स्टार्टअपसाठी 74 लाख आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आलेलं. दुसऱ्या टप्प्यात 11 महिला स्टार्टअपसाठी 55 लाख आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आलेलं आहे. राज्यात स्टार्टअपसाठी विविध उपक्रम राबवले जातात, जसे इन्क्युबेटर्सची स्थापना, विस्तार योजना, बौद्धिक संपदा हक्क, गुणवत्ता चाचणी, प्रमाणन योजना, महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज प्रोग्राम, महाराष्ट्र स्टार्टअप गतिवृद्धी कार्यक्रम, नॅशनल स्टार्टअप कॉन्क्लेव्ह अशा काही योजना राबवल्या जातात. त्याच्यानंतर मुद्दा माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा. माहिती तंत्रज्ञान संकुले असाही एक पॅरेग्राफ दिलेला आहे.
माहिती तंत्रज्ञान आणि सेवा आणि सहाय्यभूत सेवा धोरण 2023 येथे दिलेलं आहे. माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सेवा सहाय्यभूत धोरण 2023 अंतर्गत कोणत्या प्रकारच्या सवलती दिल्या जातात? तर डेटा सेंटरसाठी वीज शुल्क सवलत, IT पार्कसाठी अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक, माहिती तंत्रज्ञान युनिटसाठी मुद्रांक शुल्क सवलत की वरील सर्व. ठीक आहे, वरील सर्व असू शकतात. वाचूया आपण. देशाच्या सॉफ्टवेअर निर्यातीत महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. संपूर्ण राज्यात माहिती तंत्रज्ञानाच्या संतुलित विकासासाठी आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आपण 2023 मध्ये एक धोरण जाहीर केलेलं आहे. राज्याला जागतिक माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा केंद्र, नंतर AVGC ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स उद्योग केंद्र आणि देशाची तंत्रज्ञान राजधानी बनवणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. प्रश्नात नाही येते. नंतर या धोरणानुसार माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा युनिटसाठी मुद्रांक शुल्कात सवलत होतं. याच्यामध्ये तिसरं मुद्रा प्रश्नामध्ये 22चं 3 पण उत्तर आहे. माहिती तंत्रज्ञान युनिटसाठी मुद्रांक शुल्क सवलत, डेटा सेंटरसाठी वीज शुल्क सवलत, एक मध्ये दिलेले डेटा सेंटरसाठी वीज शुल्क सवलत आणि IT पार्कसाठी अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक 2 मध्ये दिलेले, त्यामुळे वरील सर्व त्याचं उत्तर आहे. नंतर आपण माहिती तंत्रज्ञान संकुल निर्माण करतोय. MIDC, सिडको, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स आणि इंडिया यांनी राज्यात सार्वजनिक माहिती तंत्रज्ञान संकुले विकसित केलेले आहेत. सॉफ्टवेअर पार्क्स थोडक्यामध्ये IT पार्क्स, सुमारे 18,000 कोटी गुंतवणूक, 2.7 लाख रोजगारासह राज्यात 37 सार्वजनिक माहिती तंत्रज्ञान संकुले विकसित करण्यात आलेले आहेत. माहिती तंत्रज्ञान उद्योगासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी खाजगी क्षेत्राच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यात आलेले आहे. 628 खाजगी माहिती तंत्रज्ञान संकुले पुणे सर्वाधिक आहेत 220, त्याच्यानंतर मुंबई 196, ठाणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, वर्धा 1, रायगड 1 या जिल्ह्यांमध्ये मंजूर आहेत. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया ही एक स्वायत्त संस्था असून केंद्र शासनाने सॉफ्टवेअर आणि सॉफ्टवेअर सेवांच्या विकास आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन केलेलं आहे. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया याद्वारे नोंदणीकृत युनिटचे सॉफ्टवेअर निर्यातीच्या बाबतीत अखिल भारतीय सॉफ्टवेअर निर्यातीत राज्याचा वाटा सुमारे 20% आहे. जेवढे सॉफ्टवेअर आपल्याला माहिती सर्वाधिक सेवांमध्ये सर्वाधिक निर्यात आपण सॉफ्टवेअर सेवांची करतो, त्यात 20% वाटा 1/5 एवढा वाटा महाराष्ट्राचा आहे. 20% वाटा. त्याच्यानंतर उद्योगांची वेगवेगळी क्षेत्र दिलेली आहेत. उदाहरणार्थ खनिजे. आपण सुरुवातीला खनिजे बघूया. प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील उत्पादनक्षम खनिज साठा असणाऱ्या क्षेत्राचा सर्वाधिक वाटा कोणत्या विभागाचा आहे? पुणे, नागपूर, कोकण आणि नाशिक. तर हे माहिती आपल्याला नागपूरच असणार आहे. एकूण क्षेत्रापैकी 60% क्षेत्र नागपूर विभागामध्ये आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया इथे राज्यात उत्पादनक्षम खनिज साठा असणारे 58,000 चौरस किलोमीटर क्षेत्र असून राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राचे 19%, त्यातला 60% वाटा नागपूर क्षेत्राचा आहे. 25-2 23-24 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक उत्खनन केलेले खनिज कोणते आहे? कोळशाचे उत्पादन सर्वाधिक, त्याच्यानंतर चुनखडीचं उत्पादन आहे. वाचूया आपण. 60% क्षेत्र जर नागपूरमध्ये आहे तर त्याच्यानंतर 20% क्षेत्र कोकण विभागामध्ये, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, 10% अमरावती विभागामध्ये, त्याच्यामध्ये यवतमाळ टाकलेले आहे त्यांनी. ही क्षेत्र वेगळीच वाटतं, खनिजांच्या दृष्टीने वेगळं वर्गीकरण केलेलं आहे. 5% क्षेत्र छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये, पुणे विभागामध्ये 3% आणि नाशिक विभागामध्ये 2% क्षेत्र आहे. राज्यात एकूण 193 खाणी कार्यरत होत्या, त्यामध्ये 50,000 लोक काम करत होते. सर्वाधिक उत्खनन कोळशाचे आणि त्याच्यानंतर चुनखडीचे करण्यात आलेले.
त्याच्यानंतर एक वस्त्रोद्योग, कापड गिरण्या, तंत्रज्ञान श्रेणीवर्धन निधी योजना, ज्याच्यामध्ये आपण टेक्स्टाईल पार्क्स, मेगा पार्क्स स्थापन करतोय, वस्त्रोद्योग संकुले, त्याचं धोरण 2023-28 असं वस्त्रोद्योग धोरण आपण जाहीर केलेलं आहे. त्याच्यावरचे प्रश्न बघून आपण परत तिकडे येऊ. राज्यातील किती टेक्स्टाईल पार्कमध्ये डिसेंबर 2024 पर्यंत 44,000 रोजगार उपलब्ध होते? टेक्स्टाईल पार्क आणि 44,000 एवढा रोजगार निर्मिती. किती टेक्स्टाईल पार्क्समध्ये? ठीक आहे, टेक्स्टाईल पार्क शोधूया आपण. बारा टेक्स्टाईल पार्क. 27चं 2 उत्तर आहे. ठीक आहे, वाचूया आपण. हिंगणघाट, बसमत, लातूर, शिरपूर, देगाव, भिवंडी, बारामती, इस्लामपूर आणि इचलकरंजी. त्यात माहिती आपल्याला की इचलकरंजी आणि इस्लामपूर उत्पादनात अग्रेसर आहे. तर इथे आपण वस्त्रोद्योग संकुले, असे 12 वस्त्रोद्योग संकुले किंवा टेक्स्टाईल पार्क विकसित केलेले आहेत, ज्याच्यामध्ये 44,000 रोजगार निर्मिती झालेली आहे. 27चं 2. 28 तंत्रज्ञान श्रेणीवर्धन निधी योजना, म्हणजे ही टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे? वस्त्रोद्योगातील पारंपरिक कला जोपासण्यासाठी, आर्थिक मदत करण्यासाठी, जागतिक स्तरावर राज्याला स्पर्धात्मक बनवण्यासाठी आणि वस्त्रोद्योगातील छोटे उद्योजक वाढवण्यासाठी. तर वस्त्रोद्योगास जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी केंद्राने 1999 मध्ये तंत्रज्ञान श्रेणीवर्धन निधी योजना सुरू केलेली आहे. 28चं 3 उत्तर. डिसेंबर 2024 पर्यंत राज्यात एकूण किती सूतगिरण्या आणि संयुक्त कापड गिरण्या कार्यरत आहेत? 225 सूतगिरण्या आणि संयुक्त कापड गिरण्या कार्यरत आहेत. सागर कारखाने, सूतगिरण्या असले प्रश्न विचारले जातात. 225 सूतगिरण्या आणि संयुक्त कापड गिरण्या कार्यरत आहेत. तर वस्त्रोद्योग मोठं योगदान आहे. कापूस, सूत, रेशीम, टसर, तुती रेशीम, लोकर, बांबू, केळी, घायपात, आंबाडी, कॉयर म्हणजे नारळ यापासून अपारंपरिक धाग्याचे लक्षणीय उत्पादनामुळे वस्त्रोद्योगासाठी राज्यात अतिशय अनुकूल परिस्थिती आहे. पारंपरिक पैठणी, नारायणपेठ साड्या, हिमरू शाल, वारली कापड इत्यादी सुप्रसिद्ध उत्पादनांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. कापड गिरण्या 48 लाख चाती आणि 43,000 जवळपास रोटर्सची स्थापित क्षमता असलेल्या 225 सूतगिरण्या आणि संयुक्त कापड गिरण्या राज्यात कार्यरत आहेत. वस्त्रोद्योगाला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी आपण एक तंत्रज्ञान श्रेणीवर्धन निधी योजना सुरू केलेली आहे 1999 मध्ये. जवळपास 5,000 आपण कॉमन पाहिजे. 18-23 अंतर्गत सर्व 5,000 वस्त्रोद्योग प्रकल्प दीर्घकालीन कर्जावरील व्याजाच्या अनुदानासाठी राज्य तंत्रज्ञान श्रेणीवर्धन निधी योजनेशी जोडले गेलेले आहेत. त्याची टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन सुरू आहे. वस्त्रोद्योग संकुले आपण आता बघितलं. 12 टेक्स्टाईल पार्क्स राज्यात कार्यरत आहेत. आपण 2023 ते 2028 एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केलेलं आहे. संपूर्ण वस्त्रोद्योग मूल्य साखळीचे एकत्रीकरण करून राज्यातील वस्त्रोद्योग विकसित करणे, या वस्त्रोद्योगातील सर्व उपक्षेत्रांच्या शाश्वत विकासासाठी सक्षम वातावरण निर्माण करणे हे राज्याच्या धोरणाचे उद्दिष्ट आहे. याच्यामध्ये MSME, खाजगी क्षेत्रासाठी भांडवली अनुदान, वीज अनुदान, सहकारी क्षेत्रासाठी भांडवल आणि पुन्हा वीज अनुदान यासारख्या मोठ्या मेगा आणि अल्ट्रा मेगा उद्योगांना उपक्षेत्रनिहाय प्रोत्साहन देण्यात येते. हातमाग क्षेत्र, लोकर, रेशीम उद्योग, पारंपरिक वस्त्रोद्योग क्षेत्रांच्या विकासासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांचा समावेश आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे पर्यटन, आणि याच्यावर पण मागच्या मेन्सला प्रश्न विचारला गेलेला आहे.
पर्यटनमध्ये महाराष्ट्र पर्यटन धोरण दिलेलं आहे. नंतर पर्यटन क्षेत्रासाठी वेगवेगळे उपक्रम जे राबवले जातात त्याची पण माहिती दिलेली आहे. त्याच्यावर पण प्रश्न विचारले गेलेले आहेत. पर्यटन सांख्यिकी आहे ज्याच्यावर आणखी प्रश्न बनतात. MTDC बद्दल माहिती दिलेली आहे. तर आपण पुन्हा प्रश्न बघून नंतर पॅराग्राफमध्ये येऊ. महाराष्ट्र पर्यटन धोरण 2024 अंतर्गत पुढील 10 वर्षात किती कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट आहे. 2024 मध्ये महाराष्ट्र पर्यटन धोरण जे जाहीर केलेले आहे 10 वर्षामध्ये किती गुंतवणूक आकर्षित करायची आपल्याला पर्यटनाशी संबंधित. 10 वर्षात पर्यटन क्षेत्रामध्ये 1,00,000 कोटींची गुंतवणूक आकर्षित करणं अपेक्षित आहे. 32 उत्तर आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने म्हणजे MTDC कोणत्या जिल्ह्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड ॲक्वेटिक स्पोर्ट्स विकसित केलेले आहे. तारकर्ली. ठीक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड ॲक्वेटिक स्पोर्ट ISDA असं त्याचा शॉर्ट फॉर्म आहे ISDA विकसित केलेले आहे. तारकर्ली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. 31 उत्तर आहे. भारत पर्यटन सांख्यिकी 2023 अहवालानुसार इथे शेजारीचे भारत पर्यटन सांख्यिकी 2023 2022 मध्ये परदेशी पर्यटक भेटींच्या संख्येनुसार महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर होता. परदेशी पर्यटकांच्या आगमनाची संख्या दिल्ली विमानतळावर सर्वाधिक आणि त्याच्यानंतर मुंबई विमानतळावर आहे. विमानतळ म्हणून मग दुसरा क्रमांक आहे. ते तिथनं कुठे गेले माहीत नाही. 32 उत्तर आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाभ्रमण योजनेचा उद्देश काय आहे. महाभ्रमण आत्ताच वाचलं मी कुठेतरी. महाभ्रमण योजनेचा उद्देश काय आहे. ग्रामीण पर्यटनाला चालना देणे की मार्गदर्शक टूर्सच्या माध्यमातून राज्याचा समृद्ध वारसा परंपरांचे दर्शन घडवणे, महिलांसाठी विशेष पर्यटन सुविधा निर्माण करणे की समुद्र पर्यटन आणि नदी पर्यटन वाढवणे. महाभ्रमण योजनेचा उद्देश या योजनेत नोंदणीकृत उद्योजकांमार्फत आयोजित केलेल्या मार्गदर्शक टूर्सच्या माध्यमातून राज्याचा समृद्ध वारसा आणि परंपरांचे दर्शन घडवून सांस्कृतिक अनुभव मिळवून देणे आहे. 33 उत्तर आहे. ठीक आहे. आणि जे खरं आहे ना त्याचं एक्सप्लेनेशन पण जास्त द्यायला लागते. 33 34 कोयना जलपर्यटन केंद्र कोणत्या जिल्ह्यात विकसित करण्यात आलेले आहे. साताराच असणार आहे. सातारा जिल्ह्यातील मुनावळे येथे कोयना जलपर्यटन केंद्र. ठीक आहे. तारकर्लीमध्ये स्कुबा डायव्हिंगचं आणि साताऱ्यामध्ये जलपर्यटन केंद्र विकसित करण्यात आलेलं आहे. वाचलंय. महाराष्ट्र पर्यटन धोरण 2024 जाहीर करण्यात आलेले 10 वर्षात पर्यटन क्षेत्रामध्ये 1,00,000 कोटींची गुंतवणूक आकर्षित करायची आहे. 18 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. खूप जास्त आहे. महिला उद्योजक, अनुसूचित जाती जमाती, दिव्यांग व्यक्तींसाठी भांडवली गुंतवणूक अनुदान, SGST भरपाई, व्याज अनुदान, वीज शुल्क सवलत यासारखी सवलती दिल्या जातात. या धोरणात खाली उपक्रमांचा समावेश आहे. 1. समुद्र पर्यटन आणि नदी पर्यटन. दुसरं आहे ग्रामीण पर्यटन प्रोत्साहन.
तिसरा आहे महाराष्ट्र विशेष पर्यटन क्षेत्र विकास कार्यक्रम. 50 विशेष पर्यटन स्थळं विकसित करण्यात येतात त्याच्यासाठी. पर्यटन मित्र कार्यक्रम, प्रमुख पर्यटन स्थळांवर सुरक्षित आणि जबाबदार पर्यटनासाठी कृती दल तैनात केले जातात. याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम किंवा वेगळे धोरणं कोणती आहेत त्याची यादी आर्थिक पाहणी अहवालामध्ये दिलेली होती आणि मी आता सांगितलं की त्याच्यावर प्रश्न विचारले गेले होते. आपण ते बघूया. आदरातिथ्य क्षेत्रासाठी म्हणजे हॉस्पिटॅलिटी जे काही सेक्टर आहे त्याच्यासाठी 1 खिडकी क्लिअरन्स. जर पर्यटन करायचं असेल तर त्याच्यासाठी जर कुठले क्लिअरन्स लागत असणार आहे तर त्याची संख्या 70वर होती ती आता 10वर आलेली आहे. कृषी पर्यटन धोरण, कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण विकास, शेतमालाला बाजारपेठ मिळवून देणे, शेतीशी संबंधित व्यवसायाला प्रोत्साहन देणे, महिला युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे यासाठी कृषी पर्यटन धोरण पण जाहीर केलेलं आहे. साहसी पर्यटन धोरण, ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, वॉटर रॅपलिंग, रिव्हर राफ्टिंग, बायकिंग, रॉक क्लाइम्बिंग, स्कुबा डायव्हिंग अशा 25हून अधिक साहसी उपक्रमांचा समावेश आहे आणि त्यासाठी आपण साहसी पर्यटन धोरण पण जाहीर केलेलं आहे. याच्यावर प्रश्न विचारला गेला होता. नंतर आपण आता कॅराव्हॅन पर्यटन धोरण पण जाहीर केलेलं आहे. दुर्गम ठिकाणे, कोणत्याही कायमस्वरूपी बांधकामास मनाई असलेले राखीव ठिकाणे, समुद्रकिनारा, ऐतिहासिक किल्ले, पर्वतरांगा इत्यादी ठिकाणी जिथे राहण्याची पुरेशी व्यवस्था नसेल तिथे कॅराव्हॅनमध्ये थांबता येईल. याच्यावर पण 2024मध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. बीच शंक धोरण, कोकण किनारपट्टीलगत तात्पुरत्या पर्यावरणपूरक व कोस्टल रेग्युलेशन झोननुसार बीच शंक, डेक, बेड, छत्री आणि कॉमन बीच सुविधा केंद्रांची उभारणी करण्यात येते. आई महिलाभिमुख पर्यटन धोरण, राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी जुलै 2023मध्ये हे धोरण जाहीर करण्यात आलेले आहे. या धोरणानुसार पर्यटन व्यवसायातील महिला उद्योजकांना अधिकृत बँकांकडून घेतलेल्या 15 लाखपर्यंतच्या कर्जावर व्याजाची 4.5 लाखापर्यंत किंवा 7 वर्षाच्या कालावधीसाठी ज्यापैकी जे अधिक असेल त्याची प्रतिपूर्ती देण्यात येईल. म्हणजे 15 लाखावर जे काही कर्ज लागणार आहे 12% आत ते असलं पाहिजे. तर तेवढी मदत मॅक्झिमम 4.5 लाखांपर्यंतची मदत महिला उद्योजकांना केली जाईल जर त्यांनी एखादं हॉटेल किंवा पर्यटनासाठी एखादी संस्था स्थापन केली तर. देशी विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्रात पर्यटनाची मोठी क्षमता आहे. देशांतर्गत पर्यटक भेटींमध्ये राज्य 6व्या आणि परदेशी पर्यटक भेटीमध्ये 2ऱ्या क्रमांकावर आहे. हे लक्षात ठेवा की देशातल्या देशात पर्यटक भेट देतात, राज्य 6वं आहे आणि परदेशी पर्यटक जर भेट देतात महाराष्ट्राला तर या बाबतीत राज्य 2ऱ्या क्रमांकावर आहे. पहिले क्रमांक पण काढून ठेवले होते ते पण सांगतो. देशांतर्गत पर्यटक भेटींमध्ये उत्तर प्रदेश पहिलं आहे. ठीक आहे, ते पण नोट डाऊन करून ठेवा. म्हणजे भारतातल्या भारतात फिरणारे भारतीय आहेत तर उत्तर प्रदेशला सर्वाधिक भेटी देणारे आहेत. ठीक आहे, साहजिकच आहे. आणि त्या बाबतीत महाराष्ट्र 6व्या क्रमांकावर आहे. आणि परदेशी पर्यटक भेट जर देत असतील तर पहिलं गुजरात आहे, आणि दुसरं महाराष्ट्र आहे. तेवढं नोट डाऊन करून ठेवा. त्याच्यानंतर वार्षिक उद्योग पाहणी 2022-23च्या निष्कर्षानुसार जर 22-23चं वार्षिक उद्योग पाहणी विचारात घेतली तर राज्याने निव्वळ मूल्यवृद्धी, स्थूल मूल्यवृद्धी, खेळते भांडवल आणि एकूण वेतनमधील योगदानामुळे आपले पहिले स्थान कायम राखलेले आहे. म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे दरवर्षी आपल्या उद्योगांनी केलेलं उत्पादन, ठीक आहे, निव्वळ आणि स्थूल दोन्ही, नेट आणि ग्रॉस, आपल्या राज्यामध्ये असणारं उद्योगांमधलं खेळतं भांडवल, कॅपिटल आणि ते रोजगारांना देत असणारं वेतन, याच्यामध्ये राज्याचं योगदान सतत जास्त राहिलेलं आहे. निव्वळ मूल्यवृद्धीतील योगदानाच्या बाबतीत राज्यापाठोपाठ गुजरात, मग तामिळनाडू, मग कर्नाटक
आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो. एकूण वेतनातील योगदानाच्या बाबतीत महाराष्ट्राचं पहिलं असेल तर दुसरं तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक असे क्रमांक लागतात. 22-23 मध्ये एकूण उत्पादन मूल्यामध्ये मूलभूत धातू 12.2, मोटार वाहने, मग ट्रेलर, सेमी ट्रेलर, खाद्य उत्पादने, कोक अशी उत्पादनांची क्रमवारी आपल्याला सापडते. नंतर औद्योगिक उत्पादन निर्देशांक IIP, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, हा उत्पादन स्तरातील बदलाचे मापन करतो आणि तो किमतीत होणाऱ्या बदलांच्या प्रभावापासून मुक्त आहे. किमतींचा त्याच्यावर परिणाम होत नाही, कारण आपण ते उत्पादनाचे रेट मूल्य नाही मोजत, आपण उत्पादन मोजतो. 24-25 डिसेंबरपर्यंत सर्वसाधारण निर्देशांकात 4% वाढ नोंदवण्यात आलेली आहे. म्हणजे आपला IIP 4% वाढलेला आहे. खाणकाम, वस्तू निर्माण आणि वीज क्षेत्रामध्ये ती 3.3, 4 आणि 5.4 आहे. वार्षिक उद्योग पाहणी 2022-23 नुसार निव्वळ मूल्यवृद्धीमध्ये महाराष्ट्राचे योगदान किती टक्के आहे? तर 16.7. म्हणजे नेट व्हॅल्यू ॲडिशन, ज्याला आपण NVA, जसं GVA आहे तसं NVA, त्याच्यामध्ये राज्याचं योगदान किती? 16.7. 35चं 2 उत्तर. एकूण वेतनातील योगदानाच्या बाबतीत महाराष्ट्रानंतर कोणत्या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो? वेतन विचारात घेतलं, एकूण वेतनातील योगदानाच्या तर तामिळनाडू दुसरा आहे. ठीक आहे. 36चं 1 उत्तर आहे. म्हणून त्याचं उत्तर मागे 36चं एकदाचे मागे चेक करा, ते तामिळनाडू पाहिजे, मला वाटतं उत्तर चुकलेलं आहे मागचं. तर 1 आहे, 36चं 1 उत्तर आहे तामिळनाडू. 22-23 मध्ये महाराष्ट्रातील एकूण उत्पादन मूल्याच्या प्रमाणात सर्वाधिक योगदान असलेला उद्योग कोणता आहे? 22-23 मध्ये जर व्हॅल्यू ॲडिशन विचारात घेतली तर सर्वाधिक व्हॅल्यू ॲडिशन कशामध्ये झालेले? तर मूलभूत धातूंमध्ये 12.2%. आपण आत्ताच बघितलं. तर 37चं 3 उत्तर आहे. ठीक आहे. मूलभूत धातू उत्पादन. या प्रकरणाचं नाव उद्योग आणि सहकार होतं. आतापर्यंत आपण उद्योगाची माहिती बघितली, आता सहकाराबद्दल बोलूया. शेती व संलग्न कार्यामध्ये उगम असणारी सहकारी चळवळी सुरुवातीला लोकांची तुटपुंजी संसाधन एकत्र करून त्याद्वारे त्यांना आकारानुरूप मितव्ययी लाभाचे फायदे मिळवून देण्यासाठी यंत्रणा म्हणून विकसित झाली. त्याच्यानंतर सहकारी संस्थांनी याच्यानंतर बाहेर उडी मारून उत्पादन, विपणन, बँकिंग, प्रक्रिया, ग्राहक, दुग्ध व्यवसाय, साठवण, गृहनिर्माण, शेती, मासेमारी अशा सगळ्याच क्षेत्रांमध्ये प्रवेश केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर माहिती दिली 1960च्या महाराष्ट्र राज्य सहकारी अधिनियमाबाबत. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पॅक्स, त्याची माहिती दिलेली आहे. कृषी प्रक्रिया सहकारी संस्थांची माहिती दिलेली आहे. सहकारी मच्छीमारी संस्था, सहकारी पणन संस्था, त्याच्यानंतर बिगर कृषी सहकारी पतपुरवठा संस्था, बिगर कृषी पतसंस्था म्हणजे सहकारी ग्राहक संस्था आणि इतर सहकारी संस्थांची माहिती दिलेली आहे. त्याच्यात जे बरोबर विचारले जाणारे प्रश्न आहेत तेच बरोबर इथे दिलेले आहेत, ते आपण वाचूया. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर 1960. 38चं 2 उत्तर आहे. खालीपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित ही राज्यातील शिखर सहकारी बँक आहे. बरोबर. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही राज्यातील शिखर सहकारी बँक आहे. नंतर मग नाबार्ड देशातील. या बँकेचे 2,500 सभासद आहेत. या बँकेचे 1910 सभासद आहेत. 39चं 1 उत्तर आहे. ए विधान बरोबर आहे, बी विधान चूक आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची संख्या किती? हा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो. एकशे 172 नोंदणीकृत सहकारी साखर कारखाने आहेत. पैकी 104 उत्पादन चालू असलेले कारखाने आहेत. ठीक आहे. तर 172, 40चं 3 उत्तर आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची संख्या विचारली फक्त नोंदणीकृत, म्हणजे 172 उत्तर आहे, 40चं 3 उत्तर. 104 चालू आहेत, त्याच्यातले 172 लक्षात ठेवा. 172.
प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था मुख्यतः टिंबटिंबसाठी अल्प मुदतीचा पतपुरवठा करतात. पॅक्स ज्या आहेत त्या गृहकर्ज देतात की हंगामी कृषी कार्य की पगारदार नोकरांना कर्ज देतात की उद्योगांसाठी पतपुरवठा करतात. अर्थातच हंगामी कृषी कार्यासाठी अल्प मुदतीचा कृषी पतपुरवठा करणं हे पॅक्सचं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर प्रश्न आहे सहकारी गृहनिर्माण संस्था, पॅक्स आणि कृषी प्रक्रिया सहकारी संस्था यांची संख्या किती आहे. ठीक आहे, तर ही संख्या इव्हन आपल्याला आता पाठ झालेली, कारण अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेला आहे. 20 ते 21,000 घरात पॅक्सची संस्था आहे, 20,962. बीचं 3 आहे. ठीक. नंतर दिलेलं आहे सहकारी गृहनिर्माण संस्था, जवळपास 1,25,000 सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. एचं 2 आहे आणि बीचं 3 आहे, म्हणजे 42चं 2 उत्तर आहे. उरले आता कृषी प्रक्रिया सहकारी संस्था. ज्या 25,000 आहेत. ठीक आहे, तर कृषी प्रक्रिया सहकारी संस्था 25,000 आहेत. 20 ते 21 लाख पॅक्स आहेत. 1,25,000 एवढ्या सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. कृषी प्रक्रिया संस्थांपैकी 172 सहकारी साखर कारखाने आहेत. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या सहकारी संस्था महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. दुग्ध संस्था, मच्छीमारी सहकारी संस्था, जंगल कामगार सहकारी संस्था. सगळ्या प्रकारच्या संस्था आपल्याकडे. वरील सर्व हे त्याचं उत्तर आहे. बिगर कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांविषयी कोणते विधान अयोग्य आहे. बिगर कृषी सहकारी पतपुरवठा संस्था, उदाहरणार्थ नागरी सहकारी बँका किंवा गव्हर्नमेंट सर्वंट्स बँका, अशा काही बँका असतात ते बिगर कृषी असतात पण पतपुरवठा संस्था असतात. यामध्ये नागरी सहकारी पतसंस्था आणि नोकरदार गव्हर्नमेंट सर्वंट्स सहकारी पतसंस्था समाविष्ट आहेत. बरोबर. पगारदार नोकरांच्या सहकारी पतपुरवठा संस्था आणि नागरी सहकारी बँका किंवा नागरी सहकारी संस्था त्याच्यामध्ये असतात. 21,000 बिगर कृषी सहकारी पतसंस्था कार्यरत आहेत. 21,014. 50% पेक्षा कमी संस्था नफ्यात आहेत. नाही, 72% संस्था नफ्यात आहेत. तर तिसरं ऑप्शन चुकलेलं आहे. नागरी सहकारी बँका बिगर कृषी पतपुरवठा संस्थांमध्ये समाविष्ट आहेत, हे बरोबर आहे. तिसरं उत्तर चुकलेलं आहे. 72% संस्था या अशा नोकरदारांच्या किंवा नागरी सहकारी बँका या नफ्यात आहेत. राज्यात किती परवानाधारक सावकार कार्यरत आहेत. 11,725. आपण 2014 मध्ये सावकारी कायदा केलेला आहे, बरोबर ना. 2014 मध्ये महाराष्ट्र सावकारी अधिनियम केलेला आहे, त्याच्यावर पण मागच्या परीक्षेत प्रश्न आहे. तर त्या कायद्याच्या चौकटीत राहून 11,725 परवानाधारक सावकार सध्या आहेत. तर सहकार, आपण पहिला पॅरेग्राफ वाचला तर 1960च्या कायद्यान्वये सहकारी संस्थांची नोंदणी करण्यात येते. 2024 पर्यंत 2.22 लाख सहकारी संस्था कार्यरत होत्या. त्यापैकी 57% सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत, कारण 1.25 लाख आहेत, आपण आताच बघितलं. पॅक्स या हंगामी कृषी कार्यांसाठी अल्पमुदतीचा कृषी पतपुरवठा करतात. 20,962 पॅक्स कार्यरत आहेत. याच्यामध्ये कृषक सेवा संस्था, आदिवासी सहकारी संस्थांचा पण समावेश आहे. या पॅक्सचं संगणकीकरण करणं चाललंय. ठीक आहे, आणि भविष्यामध्ये त्यांना बँका, म्हणजे त्या ऑलरेडी सोसायट्या आहेत, त्यांचं बँकांमध्ये रूपांतर करावं का, असेही प्रयत्न सुरू आहेत. तर त्यांचं संगणकीकरण सुरू आहे, हे पण आता लक्षात ठेवा. कृषी प्रक्रिया सहकारी संस्था, याच्यामध्ये साखर कारखाने, सहकारी साखर कारखाने, कापूस पिंजणी गाठड्या बांधणी कारखाने, सूतगिरण्या, हातमाग यंत्रमाग, दुग्ध संस्था, डेऱ्या, सगळ्या मत्स्य व्यवसाय, भात गिरण्या, तेल गिरण्या, या सगळ्या प्रक्रिया केंद्रांचा समावेश आहे. अशा 25,000 अशा जवळपास प्रक्रिया सहकारी संस्था आहेत. 172 सहकारी साखर कारखाने आहेत, 104 चालू आहेत. 212 सहकारी सूतगिरण्या आहेत. हा पण आकडा लक्षात ठेवा, 212 सहकारी सूतगिरण्या आहेत. मच्छीमारी सहकारी संस्था आहेत जवळपास
3376 प्राथमिक 37 संघ पण आहेत. सहकारी पणन संस्था पण कार्यरत आहेत. त्यात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ ही शिखर संस्था आहे. हा पण प्रश्न विचारला गेलेला आहे. वर पण आपण अहवालात एक ठिकाणी हा वाचला. बिगर कृषी सहकारी पतपुरवठा पुरवठा संस्था आपण बघितलं. आता पगारदार नोकरांच्या सहकारी बँका आणि नागरी सहकारी बँका. सहकारी ग्राहक संस्था, उदाहरणार्थ ग्राहक भांडार, त्यांचाही समावेश आहे, लक्षात ठेवण्याची गरज नाही. 1.25 लाख जवळपास सहकारी गृहनिर्माण संस्था राज्यात कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण वित्तीय महामंडळ कार्यरत आहे. ही एक मध्यवर्ती संस्था आहे गृहनिर्माण सहकारी संस्थांसाठी आणि 11,725 परवानाधारक सावकार आहेत. 2014च्या कायद्याच्या चौकटीत काम करणार. ठीक आहे, झालं 8वं प्रकरण.